आता 90 मिनिट्स हे फक्त फिजिक्ससाठी नाही आहेत. या एका 90 मिनिट्समध्ये तुम्हाला फिजिक्स अँड केमिस्ट्री हे तुम्हाला दोन्हीही पेपर हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. असे कोणते यूट्यूब चॅनल्स आहेत जे तुम्ही फॉलो केल्यानंतर फिजिक्समध्ये जास्त चांगले पर्सेंटेज तुम्ही स्कोर करू शकता. हा एक असा चॅप्टर आहे जो भरपूर साऱ्या शीटमध्ये ह्याच्यामधनं क्वेश्चन्स येत असतात. ह्याच्यामध्ये पण कधी कधी 2 मार्कांचे वेटेज असतं, काही शीटमध्ये 3 मार्कांचं वेटेज आहे आणि काही शीटमध्ये 4 मार्कांचे वेटेज सुद्धा आलेले आहे. सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत चॅप्टर वाइज वेटेज फॉर फिजिक्स. जर तुम्ही MSc 2026 ची एक्झाम देणार असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल. प्रिव्हियसली मी मॅथमॅटिक्स अँड केमिस्ट्रीवर चॅप्टर वाइज वेटेजची व्हिडिओ अपलोड केली होती आणि त्याच्यामध्ये भरपूर मुलांची डिमांड होती की दादा फिजिक्सच्या चॅप्टर वाइज वेटेजवर एक व्हिडिओ बनव. तर आज ही फिजिक्सची चॅप्टर वाइज वेटेजची व्हिडिओ आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायची आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हे सुद्धा सांगणार आहे की नक्की तुम्हाला फिजिक्ससाठी कोणते यूट्यूब चॅनल फॉलो करायचे आहेत. असे कोणते यूट्यूब चॅनल्स आहेत जे तुम्ही फॉलो केल्यानंतर फिजिक्समध्ये जास्त चांगले पर्सेंटेज तुम्ही स्कोर करू शकता. तर ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन कंप्लीट होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गाईड करणार आहे. मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. ऑल्सो जर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन नसेल केलेला तर लवकरात लवकर ग्रुप हा जॉईन करून घ्या. कारण की ह्या टेलिग्राम ग्रुपमध्ये मी तुम्हाला भरपूर काही फ्री स्टडी मटेरियल्स, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट अपडेट्स वगैरे हे मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. सो त्याच्यामुळे टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या. ह्या इथे मी स्कॅनर QR कोड हे ते अटॅच केलेलं आहे. ह्याला तुम्ही स्कॅन करून सुद्धा जॉईन करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करी आहे, तर त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. ऑल्सो मला इंस्टाग्रामवर पण नक्की फॉलो करा, कारण की ह्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला भरपूर काही इम्पॉर्टंट कंटेंट प्रोव्हाइड करत असतो. आता आपण मेन टॉपिकला सुरू करूया. सगळ्यात पहिले आपण बघूया की टोटल वेटेज, फिजिक्सचं नक्की टोटल वेटेज कसं असणार आहे. लक्षात घ्या की 11वीमधनं तुमच्या 11वीच्या सिलेबसवर टोटल तुमचं 20% ऑफ वेटेज आहे. म्हणजेच काय की 11वीचे टोटल तुमचे 10 मार्क्स आहेत. 11वीमधनं तुमच्या 10 मार्कांचे तुमचे क्वेश्चन्स येणार आहेत. त्याच्यानंतर 12वीच्या सिलेबसवर तुमचं 80% ऑफ वेटेज आहे. म्हणजे 12वीमधनं टोटल तुमचे 40 मार्क्स हे तुमचे असणार आहेत. टोटल तुमचा 50 मार्क्सचं वेटेज असणार आहे फिजिक्ससाठी आणि ह्याच्यासाठी टाईम ड्युरेशन हे फक्त 90 मिनिट्सचं दिलेलं आहे. आता 90 मिनिट्स हे फक्त फिजिक्ससाठी नाही आहेत. हे मी तुम्हाला ऑलरेडी केमिस्ट्रीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे जे टाईम ड्युरेशन 90 मिनिट्स आहे हे फिजिक्स आणि केमिस्ट्रीला मिळून आहे. म्हणजेच काय की ह्या 90 मिनिट्समध्ये तुम्हाला फिजिक्सचा CETचा पेपरसुद्धा कंप्लीट करायचा आहे, ॲज वेल ॲज तुम्हाला केमिस्ट्रीचा पेपरसुद्धा कंप्लीट करायचा आहे. तुम्हाला फिजिक्ससाठी 90 मिनिट्स, केमिस्ट्रीसाठी वेगळे 90 मिनिट्स असे नाही प्रोव्हाइड केलेत. ह्या एका 90 मिनिट्समध्ये तुम्हाला फिजिक्स अँड केमिस्ट्री हे तुम्हाला दोन्हीही पेपर हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे. तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये टाईमचं लिमिटेशन हे असणार आहे. जर आपण चॅप्टरचं बोललो तर फिजिक्सचे 11वीचे आणि 12वीचे मिळून टोटल तुमचे 26 चॅप्टर आहेत, ज्याच्यामधनं 11वीमधनं 10 चॅप्टर्स आहेत आणि 12वीचे टोटल तुमचे 16 चॅप्टर्स आहेत. सो 11वी आणि 12वी मिळून टोटल तुमचे फिजिक्सचे 26 चॅप्टर्स हे असणार आहेत. तर हे झालं ओव्हरऑल फिजिक्सचं समरी. आता आपण ॲक्च्युअल चॅप्टर वाईज वेटेज आपण बघूया. स्टार्ट करूया आपण 11वीमधनं. तर 11वीच्या चॅप्टरवर किती वेटेज असणार आहे तर ते मी तुम्हाला ह्याच्या स्क्रीनवरती दिलेलं आहे. जसे की एरर ॲनालिसिस, वेक्टर ॲनालिसिस. इथे तुम्ही बघू शकता की 1 मार्कांचा वेटेज आहे. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क आहेत फिजिक्समध्ये, हे तुम्हाला माहिती असेल. त्याच्यानंतर मोशन इन प्लेन, ह्याच्यामध्ये 1 ते 2 मार्कांचं वेटेज आहे. लॉज ऑफ मोशन 1 ते 2 मार्कांचं वेटेज आहे. ग्रॅव्हिटेशन 2 ते 3 मार्कांचं हे ते वेटेज आहे. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर ह्याच्यामध्ये 1 मार्कांचं किंवा कधी थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमधनं कुठलाही क्वेश्चन आलेला नाही आहे. म्हणजे काही शिफ्टमध्ये ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स येतात, 1-2 मार्कांचे क्वेश्चन्स येतात. काही शिफ्टमध्ये कुठलाही क्वेश्चन येत नाही. सो चॅप्टर वाईज वेटेज असं काही फिक्स नाही की ह्या चॅप्टरमधनं एवढेच क्वेश्चन्स येणार, एवढेच वेटेज आहे, तसं नाही आहे. हे ॲप्रॉक्सिमेट आहे. प्रिव्हियस इयरचा डाटा ॲनालिसिस करून ह्यात मी तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज सांगतोय की नक्की कुठल्या चॅप्टरमधनं किती वेटेज आहे. म्हणजे मागच्या शिफ्टमध्ये कुठल्या चॅप्टरला किती वेटेज होतं आणि ह्या वर्षी पण किती वेटेज असू शकतं. तर हे मी तुम्हाला ॲप्रॉक्सिमेट डाटा मी तुम्हाला सांगतोय. तर ह्या इथे तुम्ही बघू शकता की थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये कुठल्या तरी शिफ्टमध्ये म्हणजे कधी कुठलाही क्वेश्चन आलेलं नाही आहे. त्याच्यानंतर साऊंडमधनं 1 मार्कांचं वेटेज आहे. ऑप्टिक्सचं तुम्हाला 2 मार्कांचं वेटेज ह्या इथे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा तुम्हाला 11वीमध्ये पण एक चॅप्टर आहे आणि 12वीमध्ये पण चॅप्टर आहे. तर इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये 1 ते 2 मार्कांचं तुमचं वेटेज आहे. सेमीकंडक्टरमध्ये 1 ते 2 मार्कांचं तुमचं वेटेज आहे. तर हे झालं 11वीच्या चॅप्टर्सबद्दल. ठीक आहे. हे 11वीच्या सिलेबसचं आहे वेटेज.
आता आपण बघूया 12वीच्या सिलेबस म्हणजे 12वीच्या चॅप्टरचे नक्की किती वेटेज आहेत. आता 12वीमध्ये काही चॅप्टरला खूप जास्त वेटेज आहे, काही चॅप्टरला खूप कमी वेटेज आहे. नक्की कुठले आहेत ते चॅप्टर्स तर ते आपण बघूया. सगळ्यात पहिलं आहे रोटेशनल डायनॅमिक्स, 2 ते 3 मार्कांचं हे आहे ते वेटेज असतं. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स ह्याच्यामध्ये पण 3 मार्कांचं वेटेज असतं. कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन ह्याच्यामध्ये पण 2 ते 3 मार्कांचं वेटेज असतं. थर्मोडायनॅमिक्स 2 ते 3 मार्कांचं वेटेज. ऑस्सिलेशन 3 ते 4 मार्कांचे वेटेज. लक्षात घ्या की ऑस्सिलेशन हा एक असा चॅप्टर आहे जो भरपूर साऱ्या शिफ्टमध्ये ह्याच्यामधनं क्वेश्चन्स येत असतात. तर ह्याच्यामध्ये तुम्ही वेटेज पण बघा 3 ते 4 मार्कांचे ह्याचे वेटेज आहे. त्याच्यानंतर सुपर पोझिशन ऑफ वेव्ज ह्याच्यामध्ये पण कधी कधी 2 मार्कांचे वेटेज असतं. काही शिफ्टमध्ये 3 मार्कांचे वेटेज आहे आणि काही शिफ्टमध्ये 4 मार्कांचे वेटेजसुद्धा आलेले आहेत. तर हा पण एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे सुपर पोझिशन ऑफ वेव्ज. त्याच्यानंतर वेव्ह ऑप्टिक्स ह्याच्यामध्ये पण 3 ते 4 मार्कांचे ते वेटेज आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स जो तुम्हाला 11वीमध्ये पण एक इलेक्ट्रोस्टॅटिक्स नावाचा एक चॅप्टर आहे आणि 12वीमध्ये पण एक चॅप्टर आहे. तर ह्याच्यामध्ये पण तुमचे 3 ते 4 मार्कांचे वेटेज आहे. तर इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या चॅप्टरला तुम्ही प्रायोरिटी द्या कारण की 11वीमध्ये पण क्वेश्चन येत असतात आणि 12वीच्या चॅप्टरमध्ये पण क्वेश्चन येत असतात. ठीक आहे. तर हे काही चॅप्टर्स आहेत. त्याच्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी ह्याला 2 मार्कांचं वेटेज आहे. त्याच्यानंतर मेकॅनिकल फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट ह्याला पण 2 ते 3 मार्कांचं वेटेज आहे. कधी कधी 2 मार्कांचं वेटेज असतं, कधी 3 मार्कांचं वेटेज असतं, असं काही फिक्स नाही आहे. बट 2 ते 3 मार्कांचं वेटेज ह्या चॅप्टरला असतं. मॅग्नेटिक मटेरियल्स ह्याला कधी कधी 1 मार्कांचं वेटेज असतं आणि काही शिफ्टमध्ये कुठलाही क्वेश्चन ह्या चॅप्टरमधनं येत नाही. त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन 3 ते 4 मार्कांचं ह्याचे ते वेटेज आहे. AC सर्किट, आता AC सर्किट पण खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आणखी काही शिफ्टमध्ये ह्याच्यामध्ये 3 मार्कांचं वेटेज आहे, काही शिफ्टमध्ये ह्याला 4 मार्कांचं वेटेज आहे आणि काही शिफ्टमध्ये ह्याच्यामध्ये 5 मार्कांचं वेटेजसुद्धा असतं. तर हा एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, ह्याला पण तुम्हाला स्किप नाही करायचं आहे. त्याच्यानंतर ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर ह्याच्यामध्ये पण 1 ते 2 मार्कांचे वेटेज हे ते आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय ह्याला पण 1 ते 2 मार्कांचे वेटेज आहे. सेमीकंडक्टर डिव्हायसेस ह्याला पण 2 ते 3 मार्कांचे हे ते वेटेज आहे. तर हे काही चॅप्टर वाईज वेटेज आहे 12वीच्या सिलेबसमधनं. तुम्ही ते बघू शकता की 12वीच्या सिलेबसमधनं कुठल्या चॅप्टरला हाय वेटेज आहे, कुठल्या चॅप्टरला जास्त वेटेज आहे. तर त्या चॅप्टर्सला तुम्ही सगळ्यात जास्त प्रायोरिटी द्या. जे पण हाय वेटेज चॅप्टर्स आहेत हे तुम्हाला सगळ्यात पहिले कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बाकीच्या चॅप्टरला कव्हर करू शकता. ठीक आहे. तर कुठले हाय वेटेज चॅप्टर आहेत हे तुम्ही ते चेक करू शकता. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मी तुम्हाला नोट डाऊन पण करून दिलेलं आहे की कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे. तर हे आहे ते चॅप्टर्स आहेत. जर तुम्हाला ह्याची PDF पाहिजे असेल तर ही मी टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. तिथून तुम्ही ही पूर्ण चॅप्टर वाईज वेटेजची PDF ही तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आता कोणते बेस्ट यूट्यूब चॅनल्स आहेत फिजिक्ससाठी. सगळ्यात पहिले फिजिक्स ज्ञान मुकेश नायक हे एक तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की PGMN हे चॅनल आहे फिजिक्ससाठी, हे तुम्ही फॉलो करू शकता. त्याच्यानंतर RG लेक्चर्स ह्यांचे पण काही व्हिडिओज आहेत, प्लेलिस्ट आहेत ज्याच्यामध्ये खूप लाखोमध्ये व्ह्यूज आहेत आणि हे पण तुम्ही व्हिडिओज बघू शकता. खूप हेल्पफुल व्हिडिओज आहेत. त्याच्यानंतर अजून एक चॅनल आहे स्टडी चक्र म्हणून. भरपूर मुलांना हे चॅनल माहिती नाही आहे, बट ह्या चॅनलवरती पण खूप काही इम्पॉर्टंट व्हिडिओज आहेत फिजिक्सच्या रिलेटेड, ज्याच्यामधनं तुमचे खूप काही कॉन्सेप्ट्स आहेत जे तुम्हाला समजत नाही, तर हे कॉन्सेप्ट तुमचे इझिली क्लिअर होऊ शकतात. तर तुम्ही स्टडी चक्र यूट्यूबला सर्च केलं तर हे तुम्हाला चॅनल त्या तिथे मिळेल. तर हे काही चॅनल्स आहेत जे तुम्ही फिजिक्ससाठी फॉलो करू शकता. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल की नक्की चॅप्टर वाईज वेटेज कसं असतं, काय असतं, कुठल्या चॅप्टरला हाय वेटेज आहे, हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन नसेल केलेला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड केली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. ॲज वेल ॲज मला इंस्टाग्रामवर पण नक्की फॉलो करा. आणखी इंस्टाग्रामवर मी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह रील्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो, कारण की आत्ताचा तुम्हाला टाईम खूप व्हॅल्युएबल आहे. मला माहिती आहे की कमी टाईममध्ये तुम्हाला खूप जास्त अभ्यास करायचा आहे, सीटची प्रिपरेशन करायची आहे, 12वीचे बोर्डाची प्रिपरेशन करायची आहे. तर मी तुम्हाला ट्राय करतो की कमी टाईममध्ये जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचा. तर ते मी तुम्हाला इंस्टाग्रामवर प्रोव्हाइड करत असतो. तर मला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. ॲज वेल एज जर तुमचे काही डाऊट्स असतील तर ते सुद्धा डाऊट्स मला इंस्टाग्रामवर डायरेक्टली मला तुम्ही विचारू शकता. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही मला डायरेक्टली इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. सो गाइज आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्ही अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण की मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन कंप्लीट होईपर्यंत, मला माहिती आहे की भरपूर सारे मुलं आहेत ज्यांना इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये, फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन कंप्लीट होईपर्यंत मी तुम्हाला गाईड करणार आहे. तुम्हाला ॲडमिशन्स कसे घ्यायचे आहेत, तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये किती कट ऑफ लागतो, किती पर्सेंटाईल तुम्हाला स्कोर करायला पाहिजेत, हे सगळं मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये गाईड करणार आहे. तर त्याच्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा.
सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड